आहे. अरे भाई, तू मराठीची काय वार्ता करतो? तो आपली घरची आणि दिलची जुबान आहे. आणि आता तर आपण इंग्लिश शिकते, फॉरेन लँग्वेज ही. आधी आपली भाषा शिका, मग दुसऱ्या भाषेकडे वळा. आणि ही तुमची फॉरेन लँग्वेज जी आहे ना, ती शिकवणारा उदात्त आणि महान असा गुरुजी कोण आहे मला जरा कळेल का? त्याच्यावरच तर टप्पा टाकतोय आपण. टप्पा टप्पा चांगली भाषा, चांगला. पालवी भेटला, फॉरेन लँग्वेज गुरुजी भेटला. अरे अरे हा तर काठावर. चल 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 चल. आणि ज्याला 100पैकी 100 गुण मिळतील त्याला मिळणार आहे माझ्याकडून श्रीखंड वडी. येऊ चप. सॉरी, ते आपण बोललो होतो ना, आपला एक दोस्त आहे त्याला इंग्लिश शिकायचंय. घेऊन आले त्याला आपण. ए भाई ये ना, ये 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 रे. वेल, आपला फ्रेंड दगडू ये. पालवी बाळा, हा आहे तुझा मित्र. तुला डुक्कर या प्राण्याविषयी काय माहिती आहे? मी सांगतो तुला डुकराची माहिती. त्याची आई असते ना, आई, डुकराची आई, ती भूक लागली की आपल्याच पिल्लांना खाते. असं जाताना समजा पायाखाली पिल्लू आलं तर ती त्याला चिरडते. पण काय काय पिल्लं बरं का नशीबवान असतात, ती मोठी होतात. एखादं फुलपाखरू अलगद उडत येऊन बसत त्यांच्यावर. क्षण दोन क्षण ते उडून जात. पण डुकर मात्र घाणीतच राहतात. सर, एखादा माणूस बदलायचं बोलला ना की त्याच्या आजूबाजूची माणसं त्याला इतकं वाईट बोलतात ना की तो म्हणतो चायला आपली घाणच बरी होती. मग तो परत जातो उकिरड्यावर. आपला दगडू, आपला दोस्त बदलायचं म्हणतो, चकाचक व्हायचं म्हणतो. एक डाव संधी द्यायला पाहिजे ना तुम्ही. आयुष्य बदललं माझं. दगडाला ठेच कळून रक्तबंबाळ झालं. पुन्हा मी माझं डोकं दगडावर आपटून रक्तबंबाळ होणार नाही. गेट आउट, गेट आउट. मग तेल लावत गेला तुझा क्लास, आपण पण नाही येणार. जो आपल्याला नडेल ना त्याच्या मी. पालवी, यू बोथ गेट आउट, गेट आउट फ्रॉम हिअर, गेट आउट. चल